अमित शहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला. मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेते आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना 8 दिवसात न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती. राजकारण चालत राहतं, पण अशा घटनेनंतर नेतृत्वाने एक संदेश दिला पाहिजे. हे राज्य आता मी चालवतो. या राज्यात मी असली कुठलीही कृती सहन करणार नाही, हे प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे. तो सिग्नलवरून गेला पाहिजे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या संस्काराने चालेल, हा संदेश गेला पाहिजे. मी महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. माझा पदर पुढे करणार आहे. त्यामध्ये माझ्या भावासाठी न्याय द्या असं सांगणार आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मेहबूब शेख यांनी मंगळवारी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती उघड केली. संतोष देशमुख हत्या प्रकरण खासदार बजरंग अप्पा सोनावणे यांच्यामुळे उघड झाले. ते संसदेत उभे राहिले. त्यांनी भाषण केलं. बजरंग सोनावणे आणि मी 8 दिवसांपूर्वी आम्ही अमित शहा यांना भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, ते या विषयात जातीने लक्ष घालतील. आम्ही दोघांनी याचे फोटो टाकले नाहीत, काही बोललो नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली, यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो त्याची गय करू नका. महाराष्ट्राने तुम्हाला एवढं मोठं मतदान केलं आहे, न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते, मी कोणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. जो कोणी याच्या मागे आहे त्याला फाशी झाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहे, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे, या राजनीती तो चलती रहेगी. पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वरून की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपवून घेतला जाणार नाही. हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल. आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालले, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका. माझी विनंती राहील गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू. बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणला मी उभं राहतो, भाषण करतो. म्हणलं काय बोलणार, उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोल, ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, ते मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे. आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही, कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर. पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की ह्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही. बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्यावं. त्यामुळे मी पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाहेर स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे, प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलंय, न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता मला सांगा.
आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला, मला विचार. आणि मी तुम्हाला शब्द देते की मी कुणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही, आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.